मला अतिशय आनंद होत आहे स्वामींच्या ठिकाणी मला सेवा करायला मिळत आहे. थोडंसं शास्त्रीय संगीत, थोडंसं नाट्यपद, अभंग, भजन असं घेणार आहे. आज पूर्ण क्लासिकल नाही होणार, कारण क्लासिकल हा थोडक्यातला विषय नाही आहे. एकदा सुरू केल्यानंतर मी 10 मिनिटात आवरणं हे मुश्किल आहे. त्यामुळे आपण कसं प्रत्येक रागाला त्याचे अर्थ आहेत. प्रत्येक दृष्टीने तुम्ही बघू शकता. वातावरणाच्या दृष्टीने बघू शकता, साधनेच्या दृष्टीने बघू शकता. म्हणजे तुम्ही जसं बघाल तसं, कारण ते सूर हे युनिव्हर्सल सगळीकडे आहेत. मला नेहमी असं वाटतं की आता राग तोडी याचा जर आपण विचार केला साधनेच्या दृष्टिकोनातून, सकाळचे राग तसे साधना करण्याचेच राग आहेत. आणि तोडीमध्ये विशेष मला जे अर्थ जो वाटतो तो की बरीच साधना झालेली आहे, खूप साधना झालेली आहे, पण तो काही मिळत नाही. हा जर भाव आपण काकुळतीला आलेलो असतो त्यावेळेला, म्हणजे काय करायचं आता, अजून किती करायचं, आपल्याला काही कळत नाही, त्यावेळेस ती जी अवस्था आहे ती अवस्था तोडी दाखवते. त्यामुळे मी थोडंसं त्या दृष्टीने आपण त्याच्याकडे बघा. छोटीशी बंदिश आणि जे काय असेल ते आपण बघूया. काय ते कदाचित वेळेच्या पुढे जाईल, कारण आत्ताच उशीर झाला आहे थोडासा. इफेक्ट कमी ठेवा, काहीतरी म्हणतो. हे
गरवा में सन लागी, गरवा में सन लागी, गरवा में सन लागी, गरवा में सन आगली लागी मीर बिहरवा, लागी मीर बिहरवा, आनंद भैलवा मोर मंदरवा, आनंद भैलवा मोर मंदरवा, गरवा मैं सन गरबा में सन गरबा में सन गरवा मैं सन गरवा मैं सन गरवा में सन
गरबा में सनला
गरे ग मम गरे ग गरे धनि धनि ध मम गरे ग गरे ग मम गरे ध मम रे रे ग गरे धनि ध सरे ग म सा ग सा मम म गरे रे गरे मम म गरे ग ग गरे धनि ध रे 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 सरे ग ग गरे ग मम म गरे ध गरे वा मैं सरे ग गरे ग मम गरे ग गरे धनि धनि सरे ग म रे गरे मम म ग गरे धनि ध मम म ग ग गरे धनि ध ध ध मम म ग ग गरे धनि ध ग गरे ध ध ध म ग नि नि ध म स ग ग नि 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 ध ध ध मम म ग ग गरे धनि ध ग रे वा मैं सरे ग म द
गरे ग म द द म गरे सा रे ग म प म ग म द प म प द म ग म द म गरे ग म द म ग सा ग द म ग सा ग रे म ग द म नि द प प म द म ग रे सा ग रे वा म सगला धम गरे धनि धनि सरे ग म द ध प म गरे धनि धनि सरे ग म प द बेगुण गुण गाइए बेगुण गुण गाइए बेगुण गुण गाइए अल्लाह के सामने सभी जाएंगे तब पूछेंगे माता बेगुण गुण गाइए बेगुण गुण बेगुण गुण आ
अल्लाह के सामने सभी जाएंगे या बिद सो माबूद सभी को, या बिद सो माबूद सभी को, अल्लाह दिया वास्ते सजुद की कहत गुन सर से कछुबन नहीं आवे माता बेगुन गुन गाए गाइए बेगुन गुन गाइए बेगुन गुन गाइए बेगुन गुन गाइए बेगुन गुन बेगुन गुन बेगुन गुन वेडा वाकुडा गाईन परी तुझाची म्हणवीन, अशा अर्थाची बंदिश रघुदादांनी आत्ता सादर केली. खरं तर त्यांच्याबरोबर इथे बसायला मिळणं हे आपल्या नशिबातला एक सुवर्ण कांचन योग म्हटला पाहिजे, जो आज मला मिळाला आहे. गेली अनेक वर्ष आपण सगळेजण आपल्या सद्गुरू चरणाची स्मृती ठेवून इथे कायम जमत असतो. आणि दादा म्हटले तसं की शास्त्रीय संगीतातल्या प्रत्येक रागाला स्वतःचा असा एक स्वभाव आहे, स्वतःची अशी एक चाल आहे. एक व्यक्ती म्हणून बघायला गेलं तर प्रत्येक व्यक्तीचे जसे अनेक कंगोरे असतात, तसेच या रागाचेही कंगोरे असतात. आणि ह्या कंगोऱ्यांना लक्षात घेत प्रत्येक बंदिशीची रचना, प्रत्येक रचनाकार, वाद्यकार, गायक, नायक आपल्यापुढे मांडत असतात. आपण कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे जाऊया.
दादा पुढचं जे नाट्यगीत सादर करणार आहेत ते संगीत कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकातलं. संगीत रंगभूमीची एक खूप मोठी परंपरा अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या बरोबरीनं आपल्या महाराष्ट्राला नवे नवे भारतवर्षाला लाभलेली आहे. अनेक नाटकं या रंगभूमीवरती आली, अनेक गायक नायकांनी त्या नाटकातली पदं सजवली आणि हे सगळं सजवता सजवता त्या नाटकातल्या कथेच्या मार्फत आपल्यापुढे आयुष्य जगण्याची कितीतरी मूल्य त्या लेखकांनी आणि कलाकारांनी आपल्यापुढे मांडली. दोन संगीत घराण्यांमधला झगडा दाखवणारं हे नाटक खरं तर दोन्ही घराण्यांचा पाया सूर हाच आहे आणि या सुराचं अनभिषिक्तपण या नाटकामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं. याच नाटकातलं प्रसिद्ध असलेलं दिन गेले भजना विणसारे हे नाट्यगीत आपण ऐकणार आहोत. दादांनी काही काळ त्या नाटकामध्ये पंडितजींची आणि छोट्या सदाशिवाची भूमिकासुद्धा बजावलेली आहे. आपण दादांकडून हे नाट्यगीत आता ऐकूया. दिन गेले भजना विणसारे. मी खूप काही नाट्यपदं म्हणत नाही, पण जी म्हणतो एखादं म्हणणारच आहे त्यातलं. पण आजच्या प्रसंगाला काय घ्यावं हे मला कळेना. तर लहानपणापासून मी कट्यारमध्ये कामही करत होतो. लहान सदाशिव आमचंच प्रोडक्शन असल्यामुळे घरचं प्रोडक्शन होतं. त्याचा अर्थ मला म्हणजे 12वीपासून मी समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे. हे थोडे शार्प झालं आहे का? हां बरं, अच्छा अच्छा ठीक आहे. थोडं फक्त बेस आणि गेन ठेव मी झालं. कबीराच्या भजनावरती आधारित आहे. बऱ्याच लोकांना माहिती असेल. खूपच जीवनाच्या सगळ्या प्रवासात आपण काय काय केलं आणि करायला काय पाहिजे. दिन गेले भजना विणसारे, दिन गेले भजना विणसारे, दिन गेले भजना विणसारे, दिन गेले भजना विणसारे. बालपणा रमण्यात गमविला, बालपणा रमण्यात गमविला, बालपणा बालपणा. रमण्यात गमविला, यौवनात धन लौकिक प्यारे, यौवनात धन लौकिक प्यारे. दिन गेले भजना विणसारे, दिन गेले. मोहापायी मूळ हरपले, मोहापायी मूळ
कृष्णाकारे अजून शमेना कृष्णाकारे म्हणे कबीर साधू जन ऐका म्हणे कबीर साधू जन ऐका भक्त प्रभूचे तरले सारे भक्त प्रभूचे तरले सारे दिन गेले भजना विण सारे दिन गेले भजना विण सारे दिन गेले भजना विण सारे दिन गेले ओ दिन गेले ओ दिन गेले. हे पटकन कोणाकडनं म्हटलं जाणार नाही म्हणून मी मुद्दाम घेतलं. कारण नाट्यगीत म्हणजे शेवटी काय आहे, वेगवेगळे गाण्यातले प्रकार, साकी दिंडी, प्रेमगीत, भक्तिगीत. आता भक्तिगीत झालं. माता ब्रह्मची शिशुपणी पौगंडी खेळ यौवनी युवती जरठी धनसुत चिंता मनुजा हरिभक्ती केधवा करिसी. हा प्रश्न बारामतीच्या आर्याकार असलेल्या मोरोपंत पराडकरांनी आपल्याला विचारलाय. खरंच आहे मंडळी, सगळं आयुष्य येतं आणि जातं आणि ह्या सगळ्यामधल्या आयुष्याच्या प्रवासात सगळ्या गोष्टी केल्या तरी एकच गोष्ट राहते, ती म्हणजे भगवंताशी एकनिष्ठ राहणं. म्हणूनच की काय दिन गेले भजना विण सारे असं म्हणत आपली व्यथा या नाट्यगीतातनं दादांनी मांडली. ही तुम्हा आम्हा सगळ्यांचीच कहाणी आहे, पण ह्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे. ज्याला हे आयुष्य खऱ्या अर्थानं सार्थकी लावायचं आहे त्यानं भगवंताची भक्ती करणं ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ती भक्ती किंवा ती साधना किंवा ती उपासना करत असताना आपण एकनिष्ठ कसं असलं पाहिजे. तुकोबांचा शब्द आहे, तुटो हे मस्तक फुटो हे शरीर नामाचा गजर सोडू नये. कितीही अवस्था आली तरी माझ्या ध्येयाप्रती असलेली, माझ्या आराध्याप्रती असलेली निष्ठा कधीच तुटू नये. एक गोष्ट खूप सुंदर आहे, ज्या गोष्टीवरती हे पुढचं नाट्यगीत आधारित आहे. भल्या मोठ्या तलावामध्ये अनेक कमळं फुललेली आहेत आणि त्या कमळामध्ये असलेला मधुरस चाखण्याकरता आलेला भुंगा, तो त्या कमळाच्या त्या परागकणांमध्ये रंगून जातो. तो मधुरस चाखण्यामध्ये कसा वेळ जातो त्याला कळत नाही. आणि संध्याकाळ झाल्यानंतर उमललेलं ते कमळ मिटतं. आणि तो भुंगा, ज्याच्याकडे निसर्गानं अशी ताकद दिली आहे की तो कठीणातली कठीण वस्तूसुद्धा आपल्या दातांमुळे
कोरू शकतो किंवा त्याला काय म्हणूयात आपण छिद्र पाडू शकतो. पण असं असतानाही अतिशय कोमल असलेल्या कमळाच्या पाकळ्या तो आपल्या दातांनी कुरतडत नाही. का? कारण त्या कमळामधून मिळालेला मधुरस त्याला त्याच्या जीवनाचा योग्य मार्ग दाखवणारा असतो. माझ्या आयुष्यात कोणतीही अवस्था आली तरी माझ्यासाठी झटणाऱ्या प्रत्येकाकरता, अगदी माझ्या परमेश्वराकरता सुद्धा माझ्या तोंडून कोणतेही अपशब्द येऊ नयेत, चुकीची कृती घडू नये, मी त्याच्याशी एकनिष्ठ असावं, हा त्याच्यातनं जाणारा संदेश आहे. संध्याकाळ होते, कमळ उमलायचं बंद होतं. त्याच्यामध्ये अडकलेला भुंगा रात्रभर वाट बघत बसतो उद्या सकाळी सूर्योदय होईल याची. आणि काय त्याचं दुर्दैव, कुठून तरी हत्तींचा कळप उजाडायच्या आतच येतो आणि ज्या कमळात भुंगा असतो ते कमळ हत्तीच्या सोंडेनी उपटलं जातं. भुंगा आणि ते कमळ या दोघांचंही आयुष्य तिथेच थांबतं. कथेचा शेवट जरी असा असला तरी भक्ताची भूमिका ही अशीच आहे. कित्येक जन्म गेले तरी त्या जन्मामध्ये तुझ्या नामाचं पुण्य सुकृत या रूपानं मी साठवत राहीन भगवंता. अगदी 84 लक्ष योनीतनं फिरवलंस तरीसुद्धा शेवटी तुझ्यापर्यंत मला घेऊन जा, अशी भूमिका असणं फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणून सावरकरांनी एक जे पत्र लिहिलं आहे त्या पत्रात या कमळाचा उल्लेख केला आहे. सावरकर म्हणतात की अनेक फुले फुलती, फुलोनिया सुकोनी जाती, कोणी त्याची महती गणती ठेविली असे, परी जे गजेंद्र शृंडेने उपटिले, श्रीहरीसाठी मेले, कमल फुलते अमर ठेले, मोक्षदाते पावन. अशीच सर्व फुले फुलावी, श्रीरामचरणी अर्पण व्हावी, काही सार्थकता घडावी या नश्वर देहाची. आम्हाला आयुष्य जगायचं असेल तर त्या गजेंद्रानं उपटलेल्या कमळा इतकं का असेना पण दे तुझ्या चरणी येण्याकरता. ऐकूया हे पुढचं नाट्यगीत. घे छंद मकरंद, 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 घे छंद मकरंद. प्रिय हा मिलिंद, प्रिय हा मिलिंद, प्रिय हा मिलिंद. मधुसेवनानंद, मधुसेवनानंद. स्वच्छंद हा धुंद, स्वच्छंद हा धुंद. घे छंद मकरंद, घे.
मकरंद मिटदा कमलदल मिटदा कमलदल मिटदा
परी सोडिना ध्यास परी सोडिना ध्यास परी सोडिना ध्यास गुंजनाद हादंग गुंजनाद हादंग गुंजनाद हादंग हे मकरंद हे छंद मकरंद हे म्हणजे काव्य आणि सूर इतकं करेक्ट दोघांचे भाव जुळतात. हां आशुतोष एक हां म्हणतेच मला भगवान गोपालकृष्ण हा भगवान विष्णूंचा पूर्णावतार. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम या अवतारात भगवंतानी जे जे आवश्यक होतं ते सारं मर्यादेतच राहून केलं आणि या अवतारातले राहिलेले सगळे शुद्ध मराठीतले बॅकलॉग्स त्यांनी या दुसऱ्या अवतारात भरून काढले. अशी कथा आहे की देवर्षी नारदांनी भगवंताला ही अटच घातली की जे जे राहिलंय ना ते पूर्ण करायचं असेल तरच या, नाही तर नाही आलात तरी चालेल. आणि असं म्हणल्यानंतर भगवंतानी हा कृष्णावतार या पृथ्वीवरती धारण केला. पण या कृष्णावतारात सुद्धा भगवंतानी सगळ्या अर्थानं साकल्यानं दोनच गोष्टींना आपलं मानलं. त्यातली एक होती त्याच्याजवळ सतत असलेली त्याची मुरली आणि दुसरी होती गोकुळामध्ये त्याची शक्ती असणारी, त्याची सखी असणारी राधा. गोकुळ सोडून मथुरेला जाणाऱ्या भगवंतानी अतीव प्रिय असलेली आपली मुरलीसुद्धा या राधेच्याच हातात दिली. मंडळी,
खूप सुंदर नातं आहे या मुरलीचं आणि राधेचं सुद्धा. कारण मुरली ही जरी लाकडाची बनलेली असली तरीसुद्धा आणि राधा ही हाडामासाची बनलेली असली तरीसुद्धा सजीवातलं सजीव पण भगवंतानी निर्जीवातल्या निर्जीव असलेल्या मुरलीमध्ये भरलं आणि सजीव असलेल्या राधेला सगुण साकार असूनसुद्धा निर्गुण निराकाराच्या प्रेमानं बांधून टाकलं. अशा या दोघी दश इंद्रियांचा बहुमेळा केला ऐसा गोपाळ काला असा संतांचा शब्द आहे. पंचकर्मेंद्रिय आणि पंचज्ञानेंद्रिय यांच्यावरती आरूढ होणारा 11वा असतो तो हा भगवंत, जो सगळ्यांच्या हृदयस्थ असतो. तोच सगळ्यांना चालवतो आणि तोच सगळ्यांना अंतापर्यंतही सोबत करतो. मुरलीचं आणि राधेचं सुद्धा असंच आहे. या दोघींचंही नातं भगवंताशी असंच जोडलेलं आहे. श्रीमद भागवत कथेमध्ये येणारं गोपीगीत हे या मुरलीचं आणि राधेचं नातं आपल्याला खूप सुंदर सांगतं. मुरलीवरती असलेली 9 छिद्र आणि राधेकडे असलेली 10 इंद्रिय, एकीचं गोकुळ आहे आणि एकीकडे नवविधा भक्तीचा संगम आहे. ऐकूया या दोघींचंही वर्णन. बाजे मुरलिया बाजे. धन्यवाद मानसीजी, तुम्ही खूप छान सांगितलेलं आहे. मला त्याला काही काउंटर करायचं नाही आहे, पण मलाही एक अर्थ ह्याच्यातला जो दिसलेला आहे तो मला आपल्या सर्व साधकांच्या समोर ठेवायला आवडेल. की त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे भगवंताची बासरी होऊन राहावं, त्याला जेव्हा इच्छा होईल तेव्हा तो त्याची फुंकर घालेल आणि आपल्याला जागृती देईल. जसं आपण म्हटलेलं की राधा म्हणजे एक्झॅक्टली काय, म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी आहेतच, पण एक आपला एक आतला अर्थ आपण म्हणतो आपण तो धारा. धारा जी आहे ती वरनं खाली येते. मग राधा म्हणजे काय तर खालून वर जाते ती राधा, म्हणजे आपली कुंडलिनी. मी त्यातला काही कोणी अधिकारी वगैरे कोणी नाही, पण मी अभ्यासक आहे एवढं नक्की. त्यामुळे माझा बरेच वर्ष अभ्यास सुरू आहे. मला जे काही जाणवतं किंवा कळतं ते मी त्या दृष्टीने मांडायचा प्रयत्न करत असतो. तर ही राधा क्रिया म्हणजे राधा आहे. आपण राधाकृष्ण मिठी मारून बसलेत, पण म्हणजे ॲक्च्युअल ते आतमध्ये जीवशिव मिलन असावं. तज्ज्ञ त्याच्याविषयी सांगतील. तर तो मला अर्थ त्यातला आहे. म्हणून मला हे भजन जास्त म्हणायला आवडतं, कारण हा दोहा सुरुवातीला आहे, पुढे रिद्मिक आहे वगैरे वगैरे आहेच. म्हणजे विमुख शिखर से धारा धाय राधा हरि सम्मुख लाए बांसुरिया सावरिया की राधा गोरी सुनवारे बाजे मुरलिया बाजेर मुरलिया बाजे बाजेर
आधार धरे मोहन मुरली पर, होठ पे माया विराजे, बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे, बाजे। हरे हरे बांस की बनी मुरलिया, हरे हरे बांस की बनी मुरलिया, हरे हरे बांस की बनी मुरलिया, मरम मरम को छुए अंगुरिया, मरम मरम को छुए अंगुरिया, चंचल चतुर अंगुरिया जिस पर, चंचल चतुर अंगुरिया जिस पर, कनक मुंदरिया साजे, बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे, बाजे रे। पीली मुंदरी अंगूरी सा, पीली मुंदरी अंगूरी सा, मुंदरी पर राधा का नाम, मुंदरी पर राधा का नाम, आखर देखे सुने मधुर स्वर, आखर देखे सुने मधुर स्वर, राधा गोरी लाजे, बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे, बाजे मुरलिया। भूल गई राधा, 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 भरी गगरिया भूल गई राधा, भरी गगरिया भूल गए, गोधन को सावरिया भूल गए, गोधन को सावरिया, जाने न जाने ये दो जाने, जाने न जाने ये दो जाने, जाने अध जग गाजे, बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे, बाजे। बाजे मुरलिया बाजे,
मंडळी, नवविधा भक्ती आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, पण खरंच साधनेच्या मार्गावरून पुढे जाता जाता या भक्तींचा अभ्यास केला तर 9 भक्ती सांगितलेल्या असून सुद्धा त्यातल्या 5च भक्ती आपल्या सगळ्या साधकांना त्या मानाने सोप्या असतात. श्रवण सोपी असते, विष्णुस्मरण सोपी असते, पादसेवन सोपी असते, अर्चनम सोपी असते, वंदनम सोपी असते. त्यातल्या त्यात चुकून कोणी शिकलं तर कीर्तन करायला शिकू शकतं आणि ते करूही शकतं. राहिला उरलेल्या भक्तींपैकी दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन भक्ती. आत्मनिवेदनापर्यंत जायचं असेल तर दास्य भक्ती ही जमलीच पाहिजे. त्याच्याशिवाय सख्य करता येत नाही आणि सख्य जमलं नाही तर भगवंताशी एकरूपही होता येत नाही. हे दास्य करण्याकरता आम्हाला सर्वार्थानं साकल्यानं भगवंताचंच व्हावं लागतं. जे भगवंत सांगेल तेच करावं लागतं. थोडंसं पुढे जाऊन सांगू का? त्यानं ज्या अवस्थेत ठेवलंय त्याच अवस्थेत समाधान मानून भगवंता तुला बरं वाटतंय ना, मग मी असंच राहीन, अशी भूमिका त्या भक्ताची असायला लागते. आणि एवढं सगळं करून त्याची भूमिका थांबत नाही. तो पुढे जाऊन सांगतो, माझे शब्द कशाला वाया घालवू. समर्थच म्हणतात, दास्याची व्याख्या फार सुंदर केली समर्थांनी. दास कोणाला म्हणावं? सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. समर्थ म्हणाले, हा दास कसा वागतो माहिती आहे का? नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखालागी अरण्य सेवित जावे, ही पण त्याची तयारी आहे. समर्थांनी ज्याला आराध्य मानलं त्या रामराजाचा दास असलेला हनुमंत हे दास्य भक्तीचं सगळ्यात मोठं पराकोटीचं उदाहरण. किती मोठं तर स्वतःचा अवतार संपवताना सुद्धा रामचंद्रांनी हनुमंतालाच या पृथ्वीवर ठेवलं. सप्तचिरंजीवांमध्ये असलेले मारुतीराय, स्वधामासी जाता महाराज राजा, हनुमंत तो ठेविला याची काजा, सदा सर्वदा राम दासासी पावे, खळे गांजिता ध्यान सोडून धावे. आणि म्हणून आजही जिथे जिथे रामकथेचं रामगान चालू असतं ना, तिथे बाकी कोणी नाही आलं तरी या रामचंद्राचं गुणगान गाणारा, ऐकणारा आणि संपूर्ण जगाला पटवून देणारा मारुतीराय येत असतो आणि त्याच्याकरता एक आसन कायम ठेवलेलं असतं. आपल्याला भगवंताचं व्हायचं असेल ना, तर आपण आपला एक आदर्श म्हणून मारुतीरायाकडे नक्की पाहावं. स्वामींचाच अभंग आहे, बोले न ते होवो तुझेची स्तवन, चिंतीन ते ध्यान होवो तुझे, हिंडेन ती होवो तुझी प्रदक्षिणा, करीन भोजना नैवेद्य तो. याच्यापेक्षा वेगळं दास्य काय असू शकतं मला सांगा? आणि मारुतीरायाने आम्हाला ते करून दाखवलं. तो मार्ग आम्हाला जोखायला सांगितला. आपण समर्थांचीच ही मारुतीरायांचं वर्णन करणारी रचना ऐकणार आहोत. कैवारी हनुमान आमुचा कैवारी हनुमान. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आमुचा कैवारी आमुचा कैवारी आमुचा आमुचा कैवारी आमुचा
हनुमान आमुचा कैवारी 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 आमुचा कैवारी हनुमान आमुचा कैवारी 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 हनुमान आमुचा 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 कैवारी हनुमान कैवारी 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 हनुमान आमुचा कैवारी हनुमान आमचा कैवारी हनुमान पाठी असता तो जग जेठी पाठी असता पाठी असता तो जग जेठी 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 पाठी असता पाठी असता तो जग जेठी वरकड काय गुमान वरकड काय गुमान कैवारी हनुमान आमुचा कैवारी हनुमान आमुचा कैवारी नित्य निरंतर रक्षिणाना परी नित्य निरंतर नित्य निरंतर नित्य निरंतर नित्य निरंतर रक्षिणाना परी नित्य निरंतर नित्य निरंतर रक्षिणाना परी धरुनिया अभिमान धरुनिया अभिमान अभिमान धरुनिया अभिमान कैवारी हनुमान आमुचा कैवारी कैवारी कैवारी
करी घेऊनी आला द्रोणागिरी 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 करी घेऊनी आला द्रोणागिरी करी घेऊनी आला लक्ष्मण लक्ष्मण प्राण निधान लक्ष्मण प्राण निधान लक्ष्मण प्राण निधान कैवारी हनुमान आमुचा 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 कैवारी हनुमान कैवारी 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 हनुमान आमुचा कैवारी दासानुदासा हा भरवसा दासानुदासा हा भरवसा 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 दासानुदासा हा भरवसा दासानुदासा हा भरवसा 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 वाहत से त्याची आड वाहत से त्याची आड वाहत से त्याची आड कैवारी हनुमान आमुचा कैवारी हनुमान आमुचा कैवारी हनुमान कैवारी 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 कैवारी
भूजल तेज समीर रविशशी काष्ठादिकी असे भरला. स्थिरचर व्यापुनी अवघा तो परमात्मा दशांगुळे उरला. सगळीकडे भरून उरलेलं परमेश्वराचं हे विश्वातलं तत्व, ते सगळं भरून तरी सुद्धा उरलं किती? तर दशांगुळ म्हणजे 10 अंगुली म्हणजे 10 बोट. कोणती आहेत होई दशांगुळ? राम कृष्ण आदी सगळ्या देवता असताना सुद्धा भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सकल समाजाला एकत्र करण्याकरता संतांना या दशांगुळ असलेल्या भगवंताची गरज पडली. आणि म्हणूनच पुंडलिकानं फेकलेल्या विटीवरती उभं राहून 28 युग हा विठ्ठल आजही पंढरपुरात उभा आहे. विठ्ठलाची मूर्ती जर खरंच खूप जवळनं पाहिली तर लक्षात येईल, अतिशय लहान असलेल्या विटेवरती तो विठ्ठल, तो परमात्मा आपल्या पावलाच्या अर्ध्या भागाचा आधार घेऊनच उभा आहे. आणि म्हणूनच या विठ्ठलाला अजून एक विशेषण पडलं असावं, ते म्हणजे विठू माऊली. इतर कुठल्याही देवाला आपण माऊली म्हटलं नाही, आई म्हटलं नाही. ते भाग्य फक्त विठ्ठलाच्याच भाग्यामध्ये आलं. असं म्हणतात की हा विठ्ठल जर नीट निरखून पाहिला तर कमरेवरती हात ठेवून अर्ध्याच पावलावर चवड्यांवरती उभं राहून तो कसा दिसतो माहिती आहे का? खूप वेळ खेळायला गेलेलं आपलं पोरगं घरी का येत नाही म्हणून दारामध्ये उभं राहून त्याची वाट बघणाऱ्या एखाद्या आईसारखा. येणार आहे आता, किती वेळ, असं म्हणत ती काकुळतीनं वाट बघत असते. तसाच हा विठ्ठलही त्याच्या भक्तांची वाट बघतो. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. पांडुरंगाचं हे रूप ज्ञानोबांपासून आजपर्यंत प्रत्येक संतांना, प्रत्येक महंतांना, संत तंत पंत कवींना सगळ्यांनाच भुरळ पाडणार आहे. तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांकरता असलेला हा परमेश्वर कोणीही यावं आणि कमरेवरती हात ठेवून उभ्या असलेल्या पांडुरंगाच्या चरणाला मिठी मारावी. नामदेवांचं वाक्य आहे, एकदा तरी या मानवी देहात जन्माला आल्यावर एकदा तरी या पंढरपुरात येऊन माझ्या चंद्रभागेत स्नान करा हो. ते स्नान झाल्यावर एकदा तरी गडूर खांबाला मिठी मारा. त्याला मिठी मारल्यानंतर या माझ्या पांडुरंगापुढे येऊन उभे राहा आणि नुसतं पाहू नका, त्याच्या त्या सुंदर रूपाची आलाबलासुद्धा काढा. का? कारण त्याच्या या रूपाकडे पाहिल्यानंतर भक्ती मार्गाची एक वेगळीच वाट आपल्याला दिसायला लागते आणि ज्यानं त्याला जसं भजावं तसं त्याचं रूप दिसायला लागतं. ज्ञानोबांच्याच प्रभावळीतले 16व्या शतकातले तुकोबा तसं बघायला गेलं तर बंडखोर संत आहेत बरं. पण या बंडखोर संताला सुद्धा या पांडुरंगानं वेड लावलं. आणि म्हणूनच की काय, तुकोबांच्या सिद्धहस्त लेखणीतनं हे शब्दब्रह्म साकारलं. या अभंगाशिवाय दादांचा कार्यक्रम कधी पुरा होऊच शकत नाही. असं हे अभंगाचं रूप आहे, पद्मनाभा नारायणा. दोन ओळी मी फक्त आधी गुरूंच्या आहेत तेवढा म्हणतो. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुवीण देव दुजा, गुरुवीण देव दुजा, पाहता नाही त्रिलोकी, गुरु हा
संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. मोठा अभंग आहे, आता तो घेत नाही, पण गुरुस्थानी येऊन ज्ञानेश्वरांची एक श्लोक तरी म्हणणं आवश्यक आहे. श्री अनंता मधुसूदना मधुसूदना श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण. श्री अनंता मधुसूदना, श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण. सकल देवादि देवा, सकल देवादि देवा, सकल देवादि, सकल देवादि, सकल देवादि देवा, सकल देवादि देवा. कृपाळु बाजी केशवा, कृपाळु बाजी, कृपाळु बाजी, कृपाळु बाजी केशवा, केशवा, केशवा महानंदा, महानुभावा, महानंदा, महानुभाव, महानंदा, महानुभाव. सदाशिवा सहज रूपा, सदाशिवा सहज रूपा, पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण. अगाय सगुण निर्गुण, अगाय 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 सगुण निर्गुण,
आगा आगा जगदनित्या जगजीवना जगदनित्या जगजीवना जगदनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना वसुदेव देवकी नंदना वसुदेव देवकी नंदना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा बाळरांगणा बाळकृष्णा बाळरांगणा बाळकृष्ण पद्मनाभ नारायण पद्मनाभ नारायण पद्मनाभ नारायण पद्मनाभ नारायण पद्मनाभ नारायण पद्मनाभ नारायण तुकाला लोटांगणी आ लोटांगणी 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 तुकाला लोटांगणी माझा ठाव द्यावा ठाव द्यावा ठाव द्यावा ठाव द्यावा ही चरणी ठाव द्यावा ही चरणी हीच करीतसे विनवणी हीच करीतसे हीच करीतसे हीच करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे भवबंधनी 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 सोडवावे भवबंधनी सोडवावे पद्मनाभ नारायण पद्मनाभ नारायण पद्मनाभ नारायण पद्मनाभ नारायण पद्मनाभ नारायण पद्मनाभ नारायण
पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण 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 खूप खूप धन्यवाद.